मित्रांनो, सोयाबीन उत्पादकता वाढीकरता यशस्वी पेरणीची अष्टसूत्री मधलं दुसरं सूत्र आहे बियाण्याची उगवण शक्ती तपासणे। मित्रांनो, आपण जे काही बियाणं जमिनीमध्ये पेरतो त्याची उगवण शक्ती तपासणी करणं फार गरजेचं आहे। जर आपण बियाण्याला वेगवेगळ्या पद्धतीने उगवण शक्ती तपासली तर किती प्रमाणात बियाणे आपल्याला पेरणीसाठी लागेल याचं आपल्याला ताळेबंद करता येईल। बियाण्याची उगवण शक्ती ही वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला तपासणी करता येते। त्याच्यामध्ये मुख्यतः गोंडपाटच्या माध्यमातून बियाणे उगवण शक्ती तपासणे, जर्मिनेटर ट्रेच्या माध्यमातून उगवण शक्ती तपासणे, न्यूजपेपरच्या माध्यमातून उगवण शक्ती तपासणे आणि टिश्यू पेपरच्या माध्यमातून उगवण शक्ती तपासणे किंवा प्रत्यक्ष कुंडीमध्ये किंवा जमिनीमध्ये टाकून सुद्धा आपण उगवण शक्ती तपासू शकतो। उगवण शक्ती तपासल्यानंतर आपल्याला कळेल की 100 दाण्यामधून किती दाणे उगवले। जर 70 दाणे उगवले तर आपल्याला एकरी 30 किलो सर्वसाधारण पेरणी करता बियाणं वापरणे गरजेचे आहे। जर आपलं बियाणं हे 69% उगवलं तर आपल्याला अर्धा किलो बियाणं हे वाढवून बियाणे पेरणी करावं लागेल। तर या पद्धतीनं आपण आता उगवण शक्ती बियाण्याची कशी तपासायची या करता एक आपण माध्यमातून उगवण शक्ती सोयाबीन बियाण्याची उगवण शक्ती तपासणीचं प्रात्यक्षिक मोठ्या प्रमाणात करून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण न्यूजपेपरवर 100 दाणे टाकून त्याचं जर्मिनेशन बघणार। त्याच्यानंतर जर्मिनेटर ट्रेमध्ये 100 दाणे टाकून बघणार आणि गोंडपाटामध्ये सुद्धा 100 दाणे टाकून उगवण शक्ती तपासणार। उगवण शक्ती तपासत असताना बियाणे काढण्याची पद्धत फार महत्त्वाची आहे। बियाणे निवडून 100 निवडलेले दाणे उगवण शक्तीला न टाकता सरसकट दाणे घेण्याची पद्धत आहे। ती पद्धत मी तुम्हाला सांगत आहो। मूठ बंद करायची, मूठ बंद करून बियाण्यामध्ये मूठ टाकायची आणि मूठ उघडून मुठीमध्ये जेवढे दाणे येईल ते दाणे आपण उगवण शक्ती तपासणी करता घ्यायचे आणि ते दाणे आपण आता वेगवेगळ्या पद्धतीने त्याची उगवण शक्ती तपासणार आहोत। बंद गोल फिरवून घ्या ना। इकडे येत नाही का? दिनांक 14 मे 2025 ला सुरेशजी गरमळे यांच्या घरी आपण वीज उगवण क्षमता तपासणी करिता आपण घरगुती बियाणे टाकले होते। त्याची टक्केवारी आपण आता आज दिनांक 19 मे 2025 ला पाहणार आहोत। तर आपण आता बियाण्यांची उगवण क्षमताची टक्केवारी पाहणार आहोत। तर आपण आता पाहू शकता की जे आपण इथे गोंडपाटच्या पद्धतीने आपण इथे उगवण क्षमता तपासणीसाठी इथे बियाणे टाकले होते। तर यामध्ये असं आढळून येत आहे की जवळपास 75% बियाणे हे उगवलेले आहेत। तर आपण आता बघू शकता की जवळपास या उगवण क्षमता आलेली आहे आपल्या घरगुती बियाण्यांची। पण याला आपण कोणतीही बीज प्रक्रिया न करता इथे त्यामुळे आणि याची वाढ पण तेवढी कमी झाली।
तर आपण आता बघू शकतो की इथे आपण बीज प्रक्रिया केलेले 2 गोणपाटमध्ये बीज प्रक्रिया केलेले आपण बिया इथे टाकलेले होते आणि त्याचे आपण फायदे बघू शकता की इथे जवळपास 95% हे उगवण क्षमता आलेली आहे आणि हे झाडामध्ये बुरशी पण लागलेली नाही, याची उत्तम वाढ सुद्धा झालेली आहे। तर आपण आता बघितलंच आहे की आपली जे उगवण क्षमता आहे ही 80 ते 95% आलेली आहे। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करावी आणि तसेच बीज उगवण क्षमता पण त्याची पण तपासणी करावी।